घरी गेला, आंघोळ केली, बाहेर आला आणि त्याने चेंज कपडे घालताना त्याने स्वतःचे कपडे नाही घातले, ते त्याने त्याच्या मोठ्या भावाच्या वाईफचे वहिनीचे कपडे घातले त्याने. ते निघणार तर त्या बेडरूम मधून कोण नव्हतं आणि त्या बेडरूम मधून असं कोणतरी ठोकतंय असा आवाज येत होता. हा, आतून असं ठोकतंय कोणतरी. रात्री ज्यावेळी ती झोपलेली सगळे, तिचा आवाज यायला लागला. पहिल्या रात्री आहे ना, पप्पा झोपले, त्याला मध्यरात्री असं वाटलं की त्यांच्या छातीवर कोणतरी बसल्या आणि तर गळा दाबताय. त्यांना श्वास घ्यायला होत नव्हतं. नमस्कार मंडळी, मी संकेत काशीराम सावंत. काजवामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर काजवा नाईट आउट सुरू आहे आणि मागील काही व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. तर आजचा किस्सा आपल्यासाठी घेऊन येतोय सचिन. सो सचिन प्लीज. हाय संकेत, हाय काजवा फॅमिली. तर ही स्टोरी आहे पुण्याची, जेव्हा वारी होते त्यावेळेची. ही माझ्या कलिगने सांगितले, ही त्याने स्वतः फर्स्ट हँड पाहिली आहे ही सगळ्या घटना घडताना. तर जेव्हा वारी येते पुण्या साईडला तेव्हा ऑलमोस्ट 3 दिवस असते ती, 1-2-3 दिवस होऊन जाते. त्यावेळी काही पक्षांचे कार्यकर्ते असतात जे त्याच्या जेवणाची, पाण्याची, बिस्किटांची अशी सोय करतात. तर हा जो होता हा त्याच्या कॉम्प्लेक्समध्ये राहणारा मुलगा. तर 3 दिवस सगळं झालं व्यवस्थित, काही त्रास नाही. तिसऱ्या दिवशी सगळं झालं, घरी गेला रात्री उशिरा 11-12 वाजता ऑलमोस्ट. घरी गेला, आंघोळ केली, बाहेर आला आणि त्याने चेंज कपडे घालताना त्याने स्वतःचे कपडे नाही घातले, ते त्याने त्याच्या मोठ्या भावाच्या वाईफचे वहिनीचे कपडे घातले त्याने. ओके. आणि विचित्र बिहेव करू लागला. आरशात बघून केस विंचरतोय. त्याने ती जी मुली घालतात सलवार कमीज ते घातलंय आणि मुलीसारखं बसतोय. त्याचा मोठा भाऊ आला रात्री, ऑलरेडी तो उशिरा आला म्हणून चिडचिड होता. त्याला ओरडला की तू काय करतोयस, हे काय कपडे घातलेस, असं काय करतोय. थोड्या वेळाने तो त्याच्या जवळ गेला आणि त्याचा म्हणतो हे कपडे चेंज कर. जसं तो गेला जवळ तर तो मुलगा बोलला, तो लाज नाही वाटत रे परक्या बाईला हात लावताना. हे ऐकल्यावर तो शॉक, असं काय होतंय. वहिनी पण शॉक आणि घरात गोंधळ सुरू. आता रात्री 12-1 वाजता काय गोंधळ होतं, मग आज शेजार बाजार आले, बघायला आले. तर याच्यामध्ये माझा मित्र पण होता त्याच्यामध्ये. त्याचं काहीच काम नव्हतं, तो फक्त तिकडे काय चाललं बघायला गेला होता. तर पूर्ण गोंगाट गोंधळ. थोड्या वेळाने जे मोठे जाणकार लोक असतात ते येऊन विचारलं बाई तू कोण आहेस, का आलीस, कशाला आलं. तर तिने सांगितले मी याच कॉम्प्लेक्समध्ये राहायची, 2 बिल्डिंग सोडून माझं घर आहे, माझे आई वडील तिथे राहतात, तुम्ही त्यांना बोलवा. तिने रूम नंबर सांगितला, बिल्डिंगचा विंग नंबर सांगितलं, सगळं सांगितलं. त्याने विचार केला जर आत्ता आई वडिलांशी भेटायला बोलवलं तर कशी तिची वासना राहील की ते परत राहावं म्हणून, त्याला सोडणार नाही. हे म्हणाले नाही शक्य, तिथे राहत नाही, ते घरी नाही, असं काही ना काही कारण सांगत होते. बराच वेळ चालू राहिलं हे. शेवटी ती आत्मकाची समजूतदार होती, ती म्हणाली की ठीक आहे जाऊ दे, नाही येत तर नाही येत. तर त्याने विचारलं तुला काय पाहिजे. मग तिने विचारलं की मला फक्त पाणीपुरी हवी, रात्री उशिरा. म्हणजे यावेळी पाणीपुरी कुठे मिळणार. मग ते म्हणणारे की या ठिकाणी जा, तिथे मी रोज पाणीपुरी खायची, तिथे जा, त्याच्याकडे पाणीपुरी घ्या, मला आणून द्या. ते लोक गेले, तिकडे पाणीपुरी आणली आणि ते समोर ठेवलं, बाबा तू हे खा आणि निघ. आणि ते विचारलं तू याला का पकडलास. तर ती म्हणते कशी माझं कसं झालं होतं, मी याला रोज बघायची, हा रोज यायचा, हे लोकांसाठी मदत करायचा, हा रोज रात्री एकटा यायचा. 3 दिवस मी ह्याच्या मागे होती, पण एवढी माणसं होती की शक्य नाही झालं ह्याला पकडता. आज तो एकटा आला, मी त्याला पकडलं, आता मला याच्याशी सोबत राहायचंय किंवा याला घेऊन जायचंय, तर ते नाही शक्य. मग तू ते जे आता पाणीपुरी आणले ते खा आणि जा. आणि नंतर विचारलं की ठीक आहे. तिने ते खाल्लं पाणीपुरी आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी सगळं नॉर्मल. मग ह्याचे जे हे होते, ज्या मुलाचे मोठा भाऊ आणि ते त्याच्या पॅरेंट्सकडे गेले की काय झालं नक्की. तर ती मुलगी होती डॉक्टर. ती रोज घरी येताना रोड क्रॉस करायची, एका डंपरने उडवलं तिला. तिची अनमॅरिड होती, तिच्या पण इच्छा आकांक्षा होत्या. शेवटी त्याच्यामुळे ती त्याच एरियात भटकत राहायची. आता तिने त्या मुला सोडलं, बाकी पुढे काय झालं ते नाही माहिती, पण नंतर सगळं नॉर्मल झालं. एवढी छोटी गोष्ट होती, एका रात्री घडलेली गोष्ट आहे. आणि माझ्या मित्राने स्वतः
स्वतः साक्षीदार होते या घटनेचं. पण मग ती नंतर गेली सोडून, गेली सोडून, नंतर काय त्रास म्हणजे नाही तिचा. पाणीपुरी दिल्यानंतर. हा बस तेवढंच. ओके. हा किस्सा माझा आणि माझ्या मित्राचा आहे आणि हा किस्सा नाशिकमध्ये घडलाय. मी एक कंपनीचं नाव सांगू का नको? नको सांगू. नाशिकच्या एका मोठ्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिपला आहे. तिथं माझ्यासोबत एक मित्र आहे. तो जवळच्या एका वस्तीमध्ये म्हणजे वस्ती तिथं एक अपार्टमेंटमध्ये राहत होता. तिथं राहत असताना त्यासोबत जवळ 1 BHK फ्लॅट होता तो. तिथं त्यासोबत 8 जण राहत होते. 8 जण राहत होते आणि तिथं त्यांना असे अनुभव यायचे की तिथं जे त्याला नव्हतं येत त्या फ्लॅट मध्ये. हो, त्याला नव्हता येत. म्हणजे त्याच्यासोबत असे 4 जण होते, त्या लोकांना येत होता की म्हणजे ते काय करत असताना त्यांच्या आजूबाजूला जे कोण पाठवून जातंय किंवा असा आवाज येतोय की पायांचा आवाज येतोय, तर ते ह्यांना सांगायचे की असं असं आमच्या शोध होतोय. तर ह्यांना वाटायचं की ना की ते मुलं रूम सोडण्यासाठी तसं करतात. ओके. त्यांचे गावातले मुलं आले तर त्यांच्यासोबत राहण्यासाठी वगैरे, तर तसा ते रूम सोडण्यासाठी बोलत असन आणि ते मुलांनी रूम सोडला. पण त्यातून 8 जणांपैकी 3 जण उरले होते, बाकीच्यांना ते सोडला होता. 3 जण उरले होते. 3 जण बोलले की बघू आपण दुसरे पोरं आले तर आपले तसे घेऊ. हे 3 जणांची नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्ट जवळपास 12 ते 7 वाजेपर्यंत चालते. कंपनी जवळच घर असल्यामुळे ते आरामशीर निघायचे. 11:30च्या नंतर ऑलमोस्ट निघून जायचे. 11:30 होत आले होते. ते रूम मध्येच बसले होते, हॉलमध्ये होते. बेडरूमचा दरवाजा बंद होता. रूम असा म्हणजे एंटर केला तर पहिला हॉल, किचन आणि असा बेडरूम होतं. तर बेडरूमचा दरवाजा बंद होता. हे जाण्यासाठी हॉलमध्ये बसले होते. ते निघणार तर त्या बेडरूम मधून कोण नव्हतं आणि त्या बेडरूम मधून असं कोणतरी ठोकतंय असा आवाज येत होता. हा, आतून असं ठोकतंय कोणतरी, ठोकतंय. आणि हे असे घाबरले अचानकच की काय झालं. ते एकामेका तोंड बघताना असे जोरात थापण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येत होता. ते घाबरून असे डायरेक्ट मग दरवाजाकडे पळाले आणि एवढे घाबरले होते की दरवाजा सुद्धा खोलत नव्हता त्यांच्याकडून. जसा तसा त्यांनी दरवाजा खोलला आणि ते त्यांच्या दरवाजा समोर असा असे कोळसा एकदम ढीक पडला होता. हा, तो आता त्याचं कारण मला पण नाही माहिती, विचारलं तेवढं मला पण नाही माहिती. मग तसे ते तिथून पळाले आणि डायरेक्ट रात्रीचे तिथून त्यांच्या घरी निघून गेले. माझा मित्रही तिथून त्याच्या घरी निघाला, त्याच्या घरच्यांना सांगितलं. मग त्याच्या घरच्यांनी त्याला तिथं एका त्यांच्या जवळचे कोणतरी होते, भटजी वगैरे कोण म्हणत होते, ते त्याच्याकडे गेले. मग त्यांनी त्याला सांगितलं की ज्या रूम मध्ये तू राहतो त्या ठिकाणी 2 जणांनी फाशी घेतली होती. ओके. मग तो 2 दिवसांनी थोडं असं त्याला धागा वगैरे देऊन मग त्याला जरा बरं वाटलं, तर रूम वरती परत आला होता. तेव्हा त्याची 2nd शिफ्ट होती. 2nd शिफ्ट ते 2:30 ते रात्री 12 वाजेपर्यंत चालते. तो सकाळी लवकर आला होता. तर तिथं जवळ एक राशनचं किराणाचं दुकान होतं. तो तिथं जाऊन असंच बोलता बोलता त्यांनी विषय असंच काढला की त्याला माहिती काढण्यासाठी. मग त्यांनी सांगितलं की तिथं खरंच एका जणांनी फाशी घेतली होती आणि त्या रूम मध्ये कोण राहत नाही. रूम मध्ये राहत नाही. मग तसं त्यांनी तिथं त्यासोबत त्या 3 अजून त्या मुलांनी राहिले, कारण त्याला हे त्यांनी दिलेलं काय बोलतात त्याला आपण भाड्यासोबत देतो ना आपण, डिपॉझिट. हा, डिपॉझिट भेटत नव्हतं लवकर. मग ते राहिले. त्या मुलांना भेटलं, ते लोक निघून गेली. ह्याला एकटं जास्त डिपॉझिट भरलं होतं, थांबला होता. मग तो थांबला होता. तो 12 नंतर यायचा ना, त्याला असं लहान पोरांचा आवाज वगैरे त्या रूम मधून यायचा. बेडरूम मधूनच? हो, बेडरूम मधून. कारण ते बेडरूम मधून त्यांनी फाशी वगैरे घेतली तसं त्याला कळालं होतं. मग तसं त्यांनी दिवस काढले आणि तो रूम त्यांनी मग सोडून दिला तिथं. ओके. ही गोष्ट आहे आम्ही जिथे राहत होतो तिथे त्या काकी होत्या. त्यांनी सांगितलेली आम्हाला, मुंबईतलीच. तर गोष्ट अशी होती की त्यांचं कुटुंब होतं. तर 6 भावंड ते, आणि ते कुर्ल्याला राहिला होते. कुर्ल्याला तर 1969 आराधना पिक्चर लागलेला. आराधना त्यांनी सांगितलेलं, आराधना पिक्चर. पण ते पिक्चर त्यावेळी पडद्यावर लागायचे. तर 71-72ची गोष्ट आहे. 71-72 झाली ज्यावेळी कुर्ल्याला पिक्चर लागायचे पडद्यावर. त्यावेळी सगळी त्यांच्या बिल्डिंग मधली जेवढी लोक आहेत ती संध्याकाळची ते पिक्चर बघायला गेले. त्यामध्ये भावंड वगैरे, त्या काकी 10-12 वर्षाच्या होत्या. त्यांची एक बहीण होती, ती 6 वर्षाची. तर ते पिक्चर बघायला सगळे गेले. आता पिक्चर त्यावेळी रात्री सुटायचे. तर सगळी त्या बिल्डिंग मधली लोक आपले घरी परतण्याच्या मार्गावर होते. तर एक तर बिल्डिंगला जाण्यासाठी एक मोठासा नाला होता. तो नाल्यावर एक पूल होता असा लाकडाचा.
तर तो क्रॉस करून सगळे आपले जात होते, बायका सगळे पुरुष होते येते, त्यात हे भावंड होते, यांचे आई वडील होते. ते नंतर घरी पोचले, सगळे घरी पोचले, सगळे पोचले. त्या रात्री त्यांची ती 6 वर्षाची बहीण 6 वर्षाची बहीण रात्री ज्यावेळी ते झोपलेले सगळे, तिचा आवाज यायला लागला झोपेत. हा झोपेत. 6 वर्षाची सगळे बघायला लागले. तर त्यांना काय वाटलं की झोपेत काही बडबड करते, हे करते. तिला हलवलं तर पुन्हा ती जागी झाली. आई वडिलांनी म्हटलं काय नाही, असंच असेल. दुसऱ्या रात्रीचा पण तिचा तोच प्रकार. त्यानंतर मग ते बोलले काय हिला काय होतंय, काय ते. त्यांनी आपलं दुर्लक्ष केलं. एक दिवस म्हणजे त्यांनी काय केलं, नॉनव्हेज घरी आणलं. नॉनव्हेज मच्छी आणलेली, तर मच्छी घरी आणलेली. तर त्यांनी जशी मच्छी घरी आणली तशी ती मुलगी जी 6 वर्षाची होती ती ओरडली, मी बामी नाही, माझा विटाळ करताय तुम्ही, हे कशाला घरात आणलंय, हे मला चालत नाही. तर तिचे आई आणि वडील एकदम अवाक झाले, हे काय नवीन, मी बामी नाही, तुम्हाला समजायला पाहिजे होतं, हे असलं माझ्या घरात चालत नाही. हे बोलले हिला काय झालं, आणि अशी वेगवेगळ्या आवाजात बोलायला लागली. त्यानंतर हे बोलले अरे हा काय प्रकार झाला येते. तर मग त्यांनी त्या दिवशी जेवण बनवलं. तर संध्याकाळपर्यंत ते जेवण आहे ना, संध्याकाळी जे उरलेलं ते जेवण कडू व्हायचं आपोआपच, ऑटोमॅटिक. त्यांनी मग इकडे तिकडे जरा बघायला सुरुवात केली. पण ते ज्या ज्यावेळी नॉनव्हेज वगैरे आणायचे ते नॉनव्हेज एक टाइम ते खायचे, संध्याकाळी पूर्ण भात वगैरे व्यवस्थित असायचं, पण ते नॉनव्हेज जे जेवण आहे ना ते सगळं कडू व्हायचं. मग त्यांना फेकून द्यायला लागायचं, त्यांना सगळं जेवण फेकून द्यायला लागायचं. तोपर्यंत हे काय करत होते, आणि तिचं 2-4 दिवसांनी हे चालूच होतं. तर ते इकडे तिकडे ते बरेच त्यांचे वडील वगैरे बघत होते, गावापर्यंत हे ते सगळं बघत होते. त्यांना काय कोण व्यक्ती असा व्यवस्थित भेटत नव्हतं. आणि त्यानंतर ती काय होतं, त्या पिरियडमध्ये हळूहळू आहे ना त्यांच्या घरातलं जे सामान पण आहे ना, तांदळाचं पीठ पकडा किंवा साखर पकडा किंवा काही जे किराणा मालचं सामान आहे ना, ते पण हळूहळू काय व्हायचं, जेवढे आणायचे 15 किलो, तर जे नॉर्मल पुरायचं तर ते काय करायचे, फक्त 7-8 किलोच राहायचं. ताई म्हणायचे घरात ही मुलं आहेत आणि आम्ही दोघं माणसं, एवढं कोण खात आहे. तर काही सामान चेक करायला गेलं तर कधी ना कधी संपलेलंच असायचं. तर त्यांनी नंतर मग पुन्हा इकडे बघायला सुरुवात केली काय आहे ते. तर त्यांना काही दुसरीकडे कुठे चांगला पर्याय मिळाला नाही. आणि एक रात्र त्यांचा म्हणजे तो भाऊ होता, एक बारका भाऊ, तो 2-3 वर्षाचा होता. म्हणजे 3-4 वर्ष तिच्या मागचा होता, 4-5 वर्षाचा होता. तर तो त्या काकींच्या बाजूला झोपलेला. आणि हे सगळे असे रूम होता, तर ते सगळे असे झोपायची मुलं. आई वडील त्यांचे वडील होते, ते पण नाईटवर नाही यायचे, ते झोपलेले असे सगळं. तो भाव त्यांच्या काकींच्या असं गळ्यावर हात दिला असा, आणि बोलता ताई माझा गळा कापला. सगळे खडबडून जागे झाल्यानंतर बघतात तर काय, एक माणूस पूर्ण असा उभा, 7-8 फूट हाईट, एवढी दाढी, सफेद सदरा, तो असा पळत त्यांच्या बाथरूम मध्ये घुसला. तो घरात होता, तो घुसला. अंधारात त्यांना दिसला, तो अशी दाढी फक्त दिसते, सफेद सदरा दिसतोय, तो घुसला. त्यांचे वडील तर मागे पळत गेले. तिकडनं बघतात तर ती मुलगी 6 वर्षाची कोपऱ्यात उभी राहून हसते यांच्याकडे, बापरे, करत. तर हे सगळे बोलायला लागले अरे हे काय. त्यानंतर मग त्यांची आई जे गुरु मानायची, तर त्यांनी मला असं सांगितलं, जोगेश्वरीला मसाजवाडी तिथे एक गुरु होते खूप. तर त्या गुरूंना नंतर ते भेटले, त्या गुरूंना घरी आणलं. घरी आणल्यानंतर त्यांनी बघितलं अरे हिजा ज्यावेळी ते आले ते बोलले हा एक हिते आणि हिजा मागे तर वांजुटीत लागलेली आहे ती. तर आता ही स्टोरी जाते जुने त्यांच्या गावच्या इथे. त्या गावच्या इथे असं झालेलं, ज्यावेळी यांचं जे कुटुंब होतं त्यांची चुलती होती, तिला काही मुलं बाळ नव्हती. त्यांचं आजूबाजूला घर असायचं. तर हे ज्यावेळी ही मुलं ज्यावेळी गावाला वगैरे जायची, ती काय करायची, त्यांना बघून शिव्या घालायची, या मुलांचं वाटोळं होऊ देत, हे होऊ देत. ती
ती ना असं पत्रा होतं, त्या पत्र्यावर शिडी लावून चढायची हम्म. आणि तिथे नैवेद्य वगैरे ठेवायची. हम्म. आणि या मुलांना बोलायचे वाटोळ होईल. हम्म. आणि हिला बोलायचे तू माझ्यावर येशील ना, त्या मुलीला तिला हम्म. चॉकलेट वगैरे द्यायची. कालांतराने ती जी मावशी होती ती असं करत करत तिचा म्हणजे पावसामध्ये तो पत्रा पडला तिच्या पायावर, तिच्या पाया पडला, तिचं गँग्रीन झालं. गँग्रीन नंतर ती मेली. तिला काय मुलं बाळ नव्हती. ठीक आहे. आता हे जे गुरुजी होते त्यांनी हे सांगितलं, हे जे होते ना यांनी, की अशी अशी एक चुलती होती. तर मग त्यांनी खूप म्हणजे काय बोलतात तंत्रमंत्र वगैरे केले. तर बोलले तरी पण तुम्ही तुमच्या मुलीला काय करा, सांभाळा. हिच्या काय राशीतच असं लिहिलेलं आहे की हिला कधी काही पदेच होईल, कधी काही होईल. तर त्यांनी हे केलं तरी पण तिला थोडंफार असंच काय कधी कधी काय ना जरा ती नीट झालेली, थोडंफार काय ना काय झटके यायचे. तर त्यानंतर ज्यावेळी तिचं लग्न झालं, त्यावेळी ती गावालाच गेलेली. तर ती हळदीच्या अंगाने ती बाहेर वॉशरूमला गेलेली, हळदीच्याच अंगाने वॉशरूमला गेलेली. हा, हळदीच्या अंगाने वॉशरूमला गेलेली. तिला सगळे सांगत होते तू जाऊ नको, ती काय कोणाचं ऐकायला तयार नाही. हळदीच्याच अंगाने ती वॉशरूमला गेलेली. त्यानंतर तिचं लग्न चांगल्या घरातही झालं, लग्न चांगल्या घरात झालं. आणि त्यानंतर 15-20 दिवसानंतर पुन्हा तिचं चालू झालं. आणि एक दिवस तिचं सगळं घरात कोणी नव्हतं, घर सगळं बंद होतं. आणि नवरा आला दुपारचा, तो दरवाजा ठोकत होता. दरवाजा काय खोलला नाही, घरात कोण नव्हतं. दरवाजा ठोकला, कोण नाही. मागच्या दारातून त्यांचं गेट होतं, ती गेटची कडी खोलून तो आतमध्ये आला. तर हिचं असं फेसबीस असे पडलेले आणि ही मेलेली. त्यांची सख्खी बहीण 1991-92 मध्ये मेलेली. काय कारण कळलं कशामुळे? काय कारण हे तिच्या मागे राशीमध्ये असंच होतं, काही ना काय तिला पजेस व्हायचं. अच्छा, अशी गोष्ट होती. थँक्यू. थँक्यू. तर इमॅजिन झालं ती कोपऱ्यात उभी आणि हसते. अरे मला एक त्यांनी कधी सांगितलेली माहितीये का, खूप वर्षापूर्वी. आणि तेव्हा आम्ही पण घाबरलेलो. आणि आता तुझं हे होतं ना म्हणून त्यांना पुन्हा मी भेटायला गेलो. अच्छा. आणि तेव्हा त्यांनी मला पुन्हा सांगितली ही गोष्ट. आणि मग तो माणूस कोण होता? तो त्या ऍक्च्युली ते कुर्ला नेहरू नगर आहे ना, कुर्ला नेहरू नगर आहे ना, तिथे कोळी लोकांची ती जमीन होती. अच्छा. आणि तिकडचा तो कोणतरी होता, पण तो पण भूतच होता. हा. तर हा किस्सा माझ्या बाबांसोबत झालेला, जेव्हा ते जयपूरला गेलेले त्यांच्या मित्राच्या लग्नासाठी. त्याच्या मित्राने त्यांना एका कॉटेजमध्ये अलॉट केलेलं. तिकडे हॉटेलचं एवढं काय सिस्टम होतं नाही त्यावेळी. ते तिकडे एका रूम मध्ये त्यांचे 3 मित्र राहायचे आणि 2 बेड आणि एक साईडला छोटा बेड होता. तर मेन बेडवर आहे ना माझे पप्पा आणि त्यांचा एक मित्र झोपायचा आणि दुसऱ्या बेडवर तिसरा एक मित्र होता, तो झोपायचा. त्याचं नाव काय ठेवूया, रॉबिन ठेवूया. ओके. तर त्याचं काय झालं की पहिल्या रात्री आहे ना पप्पा झोपले, त्याला मध्यरात्री असं वाटलं की त्यांच्या छातीवर कोणतरी बसल्या आणि तर गळा दाबतंय. त्यांना श्वास घ्यायला होत नव्हतं. ते तर ठरले इकडे हनुमानजीचे भक्त, तर त्यांनी जोरजोरात हनुमान चालीसा वाजायला सुरू केलं. त्यांना मग थोड्या वेळसाठी बरं वाटलं. नंतर पुढच्या दिवशी आहे ना ते रॉबिनला सांगितलं किस्सा की असं असं ऐसा सब मेरे साथ हो रहा है. तर तो रॉबिन हसायला लागला की तू पागल आहे, कुछ भी मावा खाके कुछ भी देख रहा है तू. नंतर पुढच्या दिवशी नेक्स्ट नाईट ते बोलले की आता मी इकडे नाही झोपणार. रॉबिनला झोपायला लावलं मेन बेडवर. तर रॉबिनला ते झालं, तो याची तर एवढी फाटली, तो रात्री मधोमध पप्पांच्या बेडवर जाऊन झोपून गेला. नंतर असं कळालं की लग्न वगैरे झालं. ते निघायच्या वेळी आहे ना हॉटेलवाल्याला विचारलं की हे असं सगळं काय होतंय. तर पप्पाला कळालं की ते जे हॉटेल होतं ना कॉटेज टाईप, ते स्मशानावर बांधलं होतं आणि ते रिओपन होऊनच 1 वर्ष झाला होता. अच्छा, अशी होती म्हणून तो एक्सपिरियन्स हा. होता. ओके. सो आय होप तुम्हाला हे आजचे किस्से आवडले असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर आपल्याकडे दर शनिवारी रात्री 11 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात. तेव्हा भेटूया येत्या शनिवारी रात्री 11 वाजता. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. शुभरात्री.